सचिन चला सचिन वाडकर आहे स्ट्राईक एंडला आणि नो स्ट्राईकला एंडला राहुल वाडकर आणि बॉलिंग ट्रॅक वरती सध्या मंगेशला आपण पाहतोय. पहिलाच बॉल P1चं षटक. पहिल्याच बॉल वरती बेदकता दाखवली. पहिलाच बॉल एक डाऊन व्हाईट बॉलचा कॉल झाला आणि म्हणजे सध्या टामेल सुरुवात. पहिलाच बॉल वाईट चालला आणि पहिल्याच बॉल वरती खरं तर श्री गणेश होतोय पाटिंग करणाऱ्या टीमचा वैगाव 11 सध्या 1 धावेट वरती. P1चं षटक आपण पाहता. दोन संघ आमने सामने. बॉलर तयार होत आहेत. ओहो बॅकवर्ड लावून स्टॉप केलंय टॅप केलं या बॉलला. त्याच्यानंतर कव्हर मध्ये हा बॉल चालला. एक सिंगल येते या बॉल वरती. चांगला पण वेग पाहिलाय, चांगलं व्हेरिएशन पाहिलंय, चांगला टप्पा पाहिलाय आणि त्याच्यानंतर आपण प्लेसमेंट पाहतोय पाटरच्या पॅट मधनं आणि ते धावा तर एक येते आणि टोटल झाले ते आतापर्यंत 2 धावा. चला टीम कुसुंबी 11 त्यावेळेस पाहू शकाल तुम्ही चांगला फटका. नो मॅच लाईन मध्ये बॉल निघालाय, निघून जातोय सीमारेषा पार आणि या इनिंग्स मधला पहिला चौकार पॅटर राहुलच्या पाठमधनं. चला आम्ही काही सन्मान घेत आहोत. कुसुंबी 11 टीम चा कॅप्टन, कुसुंबी 11 टीमचा कॅप्टन आपण यावं. आम्ही आपला स्नेहपूर्वक सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. बघा जरी मॅच पराभूत झाला परंतु कर्तव्य खरं तर बाळगलं जातं. कुसुंबी टीमचा आम्ही इथे सन्मान करत आहोत. कॅप्टन यायचा, कुसुंबी टीमचा कॅप्टन यावा आपण. नेक्स्ट बॉल साठी गोलंदाज तयार होतो. आतापर्यंत धावा 6 झाल्या. चांगली बॅटिंग होते मॅच मध्ये. पाठची कडा लागली, पाठची कडा लागली. बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये. एक सिंगल या बॉल वरती. सध्या आपण कॅप्टन पाहताय बॉलिंग ट्रॅक वरती मंगेश दानवले. आतापर्यंत टीमचे टोटल झाले ते एकूण 7 धावा. 3 बॉलचा केस समाप्त झाला. 7 धावा सध्या स्कोर कार्ड वरती. चांगली बॅटिंग होती. P1चा षटक सध्या गतीमध्ये परिवर्तन व्हेरिएशन ठेवलंय परंतु बॉल लेफ्ट आउट झाला. आणखीन एक इथे व्हाईट बॉलचा कॉल होतोय. पहिल्या बॉल वरती व्हाईट पाहिला, दुसऱ्या बॉल वरती सिंगल आली, तिसऱ्या बॉल वरती चौकार आला. त्याच्या बॉल तिथे आपण पाहिलं तर सिंगल आणि आता मात्र व्हाईट टाकला गेला. एकूण झाले तर टोटल 8 3 बॉलच्या पाठीमागे चौकार देखील आलाय. गोलंदाजाच्या बळामध्ये काय थोडासा पायामध्ये टाकण्याचा प्रयत्न करतो. बॅकफुटला पंच केला, बॉल ढकलून दिलं. पॉईंट मध्ये एक सिंगल येते. या बॉल वरती टॅप सिस्टमचा वापर केला. या देखील बॅटरने जलद गतीने खरं तर लगेच बॉल फेकला गेला. एक सिंगल टोटल झालं तर 9 P1चा षटक सध्या पाहता. एक बाउंड्री जरूर आली परंतु त्या स्ट्राईक केला असणार आहे पाटण सचिन वाडकर. चला कुसुंबी टीमचा कॅप्टन आपण यावं. कुसुंबी टीमचा कॅप्टन नो मॅच लाईन मध्ये. बॉल चालला डिस्कनेक्ट मध्ये. क्षेत्ररक्षक नाहीये. बॉलचा सीमा पार आलेला हा सुंदर चौकार. दैनिक पुण्यनगरीचे वरिष्ठ संपादक सन्माननीय श्री दीपकजी देशमुख साहेब, आम्ही त्यांचा सन्मान करीत आहोत. दैनिक पुण्यनगरीचे वरिष्ठ संपादक सन्माननीय श्री दीपक चला बाउंड्री आली. दैनिक पुण्यनगरीचे वरिष्ठ पत्रकार सन्माननीय श्री दीपकजी देशमुख साहेब यांचा इथे मी सन्मान करत आहोत. मॅच कडे आपण बोलतोय. चांगली बॅटिंग होते मॅच मध्ये. आणखी इम्प्रेस केलं या बॅटरने. आणखी एक वा पिकअप शॉट केला परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि सी कॉर्नरला पकडलाय झेल आणि संपलाय पाटरचा खेळ. चला मी कुसुंबी टीमचे कॅप्टन, कुसुंबी टीमचा कॅप्टन आपण यावं आणि आम्ही आपल्याला सन्मानित करत आहोत. जास्त सन्मान चेडे देऊन सन्मानित करत आहोत. जरी आपण पराभूत झाला काही हरकत नाही परंतु आपला सन्मान खरं तर या मुख्य व्यासपीठावरती आम्ही करत आहोत. फलंदाज बाद झाला आणि पहिला धक्का लागत असताना टीम वैगाव 11 टीमला टोटल झाले त्या आतापर्यंत बॅटिंग करत असताना 13 एका षटकाच्या समाप्तीनंतर P1चं षटक समाप्त झालं आणि P1च्या षटकामध्ये धावा कोट ओसांडून करत काढल्या गेल्या 13 आणि आता बॉलिंग ट्रॅक वरती
बटर सचिन वाडकर 5 झालेत. आता सूरज वाडकर बॅटिंग साठी जे आमचे पाहुणे मंडळ आहे त्यांचं मी करूया सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम मोस्ट वेलकम. टोटल झाले तर 13. दुसऱ्या ओव्हरला आता सुरुवात होतीये. कुलगटाचं क्षेत्रक्षण तुम्ही पाहताय, अनुभवताय. जबरदस्त स्पर्धा आपण पाहतोय. पहिलं पर्व आणि पहिलं पर्व आपण पाहिलं तर सुंदर आयोजन नियोजन या पर्वामध्ये केलेलं आहे. बॉलर तयार होत आहेत. पहिलंच बॉल आदर्श बॉलिंग ट्रॅक वरती आले. आदर्श बॉलिंग ट्रॅक वरती. स्ट्रायकिंगला पाठर असणार आहे. राहुल ऑन स्ट्राईक. पहिलाच बॉल वेगावरती स्वार झाला, परंतु डेक्लर झोन मध्ये पहिलाच बॉल चालला. सिंगल येते. आपण टोटल पाहताय तर 14 धावा झाल्यात. मोठ्या फटक्यांची आवश्यकता. बॅटिंग घेतली धाडसी निर्णय असतो आणि जेव्हा तुम्ही धाडसी निर्णय घेता तेव्हा तुम्हाला 50+ धावा तर बोर्ड वरती लावावा लागतात आणि तो प्रयत्न सध्या मैदानाच्या आतमध्ये पाटील केंद्र टीम वैगाव 11च्या माध्यमातून चालू आहे. यावेळेस फुल टॉस बॉल विरकावून दिला. मध्ये बॉल चालला गोलीच्या वेगानं. सो निघे सो ब्युटिफुल जस्ट लुकिंग वाव छरन. टोटल झाल्या त्या 20. त्या बॅटिंग चालले मैदानामध्ये. एकाने चढवला 6 आणि दुसऱ्याने दाखवला 5. एक बॅटर बाद झालाय सचिन वाडकर, परंतु राहुल वाडकर थांबायचं नाव घेत नाहीये. तसे स्ट्राईक पण आला होता. चौकारने सुरुवात केली. आता षटका टोकलाय. टोटल झाल्या त्या 20 षटक आपण पाहतोय. दुसरं बॉलर पुन्हा एकदा ब्लास्ट केलाय. पहिला षटकार आणि या बॉलवरती आलेला हा सुंदर चौकार. चांगली बॅटिंग होतीये. जेवढे गोलंदाजाने खरं तर डावपेच या ओव्हर मध्ये आखले तेवढ्या या डावपेचला उधळवून लावलं आणि चांगले ओसांडून धाबा येत आहेत. पाटणी धाबा येतात, व्हाईटनी धाबा आल्यात आणि टोटल झाले आता बघता 39 धाबा. काय बॅटिंग चालली या मैदानामध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये 23, परंतु या दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजाला खरं तर टार्गेट केलं आणि सध्या आपण पाहिलं तर वैगाव 11 टीम जो बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय घेतलाय आणि त्याच शूटिंग वरती त्याच खरं तर दिशेने चांगली बॅटिंग होती. 24 आणखी किती बॅकफुटला पंच केला. वेगावरती स्वारत असताना गोलंदाज सिंगल येते. या बॉलवरती पॉईंटमध्ये आपण चांगली फिल्डिंग देखील पाहतोय आणि यावेळेस कमबॅक करत असताना विकेटच्या शोधामध्ये जावं लागेल आणि ते तुम्हाला डावपीस करत राखावी लागतील. टोटल झाले त्या 25. क्रिक लाईव्हच्या माध्यमातून करतो ही स्पर्धा पाहताय आपण. क्लॅरिटी आणि क्वांटिटी खरं तर दिली जाते. टोटल झाले ते आतापर्यंत 25 धावा. बॉलर तयार होतात. या बॉलला रिस्पेक्ट दिले, परंतु ऑस्टमच्या बराचसा बॉल बाहेर चालला. अतिरिक्त धाव आपण ऍड करतोय आणि टोटल होतात त्या 26 धावा स्कोरगार्ड वरती. गोलंदाजीच्या बाणामध्ये थोडस दडपण आलंय कारण का रन्स आल्यात आणि बॅटर राहुलची पाठ या मॅच मध्ये तडपली. पाचची थोडीशी आतलीशी कडा लागला आणि बॉल पडल्यानंतर थोडासा खाली आलाय. बॉल पिक करण्याचा प्रयत्न केला होता बॅटरने, परंतु एक सिंगल येते डिक्लेअर झोन मध्ये वाव आणि एक सिंगलच्या मैत्रीने टोटल आतापर्यंत झाल्या त्या. दुसरं षटक चालू आहे आणि बॅटिंग लाजवाब झाली आहे. टोटल झालं ते 27 धावा स्कोरगार्ड वरती. 27 धावा झाल्या सध्या. बॅटिंग करतायत राहुल आणि त्याचबरोबर सूरज वाडकर. सूरजने खरं तर आपण पाहिलं तर एक सिंगल 2 धाबा आल्यात. काय आलंय पाच बॉल झालेत. 5 बॉलचा खेळ समाप्त झाला आणि टोटल झालं तर एकंदरीत टीमच्या 27 धावा. नेक्स्ट बॉल शेवटचा बॉल असणार आहे. या बॉलवरती देखील विकेट केला. बॉल चालला सीमारेषेच्या पलीकडे. चंद्रयान 3च्या बेडीला दिवसा डावल्या ढगात लाईडिंग षटकार. लाचवा पाणी. त्याचबरोबर आमचे खरं तर
2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 33 धावा झाल्यात. भारतीय मराठा महासंघ डॉक्टर अप्पासाहेब आहेर राष्ट्रीय अध्यक्ष, त्याचबरोबर श्री राजन गावड साहेब राष्ट्रीय सरचिटणीस, त्याचबरोबर श्री मनोहर सुखदरे प्रदेश उपाध्यक्ष, त्याचबरोबर सौभाग्यवती श्रेया तटकरे प्रदेश अध्यक्षा आणि त्याचबरोबर सौभाग्यवती प्रिया वाघेरा प्रदेश उपाध्यक्षा या मान्यवरांचं इथे आगमन झालेलं आहे. करूया आपण त्याचं सहर्ष स्वागत. गोलंदाजाचा 3रा ओव्हर मध्ये देखील बॉलरचं स्वागत केलं षटकाराने आणि या षटकाराने टोटल झाले ते आतापर्यंत लाजवाब बॅटिंग 37 धावा आणि या सूरजला आपण पाहतोय पाठर राहुलला पाहतोय आणि त्या सूरजने देखील पार्टी जॉईन केली या मॅच मध्ये. याच्या पद्धतीने बॅटिंग होती आहे. सुरुवात आपण सचिनला पाहिले आणि आता सध्या राहुल आणि सूरज तर टोकून बसलेत. 3 षटकारांसाठी प्रत्येक हॅट्रिक साठी 1144 रुपये असणार आहे. त्या कव्हर डोक्याच्या वर बॉल निघून जातोय. आणखी घेते दर्जेदार बॅटिंग होतीये, दमदार षटकार. चला खरं तर आधारस्तंभ प्रसाद जगन्नाथ घोरपडे साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक हॅट्रिक साठी खरं तर 1144 रुपयाचं पारितोषिक असणार आहेत. अध्यक्ष महाराष्ट्र एकता जनरल कामगार सेना रजी नवी मुंबई. चला विकेटला देखील चला 2 झाले 2 हॅट्रिक झाल्यात, 2 षटकार आले आहेत आणि आता शेवटचा येणार का पाटर लाजवाब बॅटिंग यार राहुल वाडकर. आता राहुल वाडकरने खरं तर इम्प्रेस केले आतापर्यंत. षटकार टोकले ते 2 चौका टोटल झाल्यात त्या एकंदरीत टीमच्या 45 धावा 45 हॅट्रिक बॉल. 1144 रुपयाचा हे रोख कॅश प्राइस दिलं जाईल. बॉलर तयार होत आहेत. आलाय इथे आणि बॉल पुन्हा एकदा चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. एक तडकफडक कडक षटकार आणि या स्पर्धेमध्ये पहिली षटकाराची हॅट्रिक आणि खरं तर बॅटर राहुल वाडकर. उनका एटीएम के पैसा अपने एटीएम में, न चेक न वाउचर न गूगल पे न फोन पे न पेटीएम न एटीएम, ओनली कॅश. श्री प्रसाद जगन्नाथ घोरपडे साहेब यांच्या माध्यमातून 1144 रुपयाचा हा धनादेश दिला जाईल. 3 बॉल मध्ये टोटल झाले तर एकंदरीत टीमच्या 51 धावा. लाजवाब बॅटिंग. काम करायसाठी नाम बन जाए, नाम करायसाठी इतिहास बन जाए. जबरदस्त अफलातून बॅटिंग. 3 बॉल मध्ये 3 षटकार टोकले आहेत. बॉलर रोहित याच्या विरोधामध्ये काय बॅटिंग होती. अरे 51 धावा आणखी किती असल्या कबर डोक्याच्या वर बॉल निघून चाललाय. क्षेत्ररक्षक नाहीये. पुन्हा एकदा बॉल जातोय. मिलारू माचे धूम दिल मागे मोर ये 4. 3 षटकार त्याच्यानंतर 1 चौकार आला. षटकार हॅट्रिक साठी विकेट हॅट्रिक साठी खरं तर आधारस्तंभ प्रसाद जगन्नाथ घोरपडे साहेबांच्या माध्यमातून 1144 रुपयाचं पारितोषिक असणारा एक हॅट्रिक खरं तर या स्पर्धेमध्ये आपण पाहिली आहे. पाटर आता या इनिंग्स मध्ये सचिन वाडकर राहुल वाडकरच्या बॅटमधनं टोटल झालं तर एकंदरीत टीमच्या 55 धावा. लाजवाब बॅटिंग. बॉलर तयार होतात. ओहो हा बॉल चांगला, हा टप्पा चांगला. जागेवर खेळण्याचा थोडासा दूरवरून खेळण्याचा प्रयत्न केला होता पॅटर्नने, परंतु हा बॉल आलाय डॉट आणि कदाचित आता मोकळा श्वास सोडला असेल गोलंदाज रोहितने. कारण का 3 बॉल मध्ये 3चा षटकार त्याच्यानंतर 1 चौकार. आता डॉट आलाय. टोटल झालं ते 55 धावा. 30 षटक आपण मार्गस्थ पाहतोय. हा बॉल वाईट आहे. ऑस्टमच्या 12चा बॉल बाहेर चालला. एक अतिरिक्त धाव ऍड करूया आणि टोटल झालं तर एकंदरीत टीमच्या प्रथम बॅटिंग करत असताना टीम वैखाव 11 सध्या 56 अब तक 56. 3ऱ्या षटकाचा खेळ. 1 बॉलचा खेळ बाकी आहे. चांगली बॅटिंग होते. टोटल मला सांगा आणखी ते आडव्या बॅट ऑन साईडला बॉल टर्न केलाय. 2 क्षेत्ररक्षकाच्या मधोमध अगदी 20 मध्ये सी कॉर्नरला चालला. पाकअप मिळाला बॉल आणि तोपर्यंत 2 धाबा इथे कम्प्लीट होतात आणि 2 धाब्याच्या मैत्रीने टोटल झाले ते एकूण बघता टीमची टोटल 58 धाबा 3 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद.
12 बॉल मध्ये 39 धाब्यांचं खरं तर योगदान दिलंय राहुल वाडकेने. त्याच्यामध्ये 2-3 चौकार आणि एकूण षटकार ठोकले ते 4. वॉट बॅटिंग क्लास केले, खास केले, स्पेशल केले या बॅटरने. 50 धाबा गाठायच्या होत्या परंतु 3 षटकांमध्ये 58 धाबा खरं तर गाठल्या गेल्यात. चांगली बॅटिंग या मॅच मध्ये केली आहे. स्पर्धा आपण पाहिली तर वाही पश्चिम विभाग क्रिकेट असोसिएशन अंतर्गत जयराम क्रीडा मंडळ मोर्जीवाडा चिखली यांच्या माध्यमातून ही स्पर्धा बघतोय. पहिलं पर्व दिवाग तार आयोजन नियोजन खरं तर केलेला. खूप सुंदर आपण ट्रॉफर्स पाहतोय. बॉलर शेवटचं षटक असणारा 58 धाबा झाला. बॉलर प्रतीक तयार होतोय. पहिलाच बॉल पाहू शकाल तुम्ही, खोदवा टाकला ऑफ साईडला, टर्न केला, सी कोणा क्षेत्ररक्षक एक सिंगल येते. दुसरी मध्ये देखील कन्व्हेट परंतु बॉल निघून चालला, हातातून निसटलाय, सीमा पार आलेला हा पहिलाच बॉल वरती दिमागदार चौकार. सुंदर बॅटिंग होते, सुंदर बॅटिंग. सध्या एक फलंदाज लवकर बाद झाला, त्याच्यानंतर या 2 फलंदाजांनी जी भागीदारी साझेदारी होती ना ती अप्रतिम राहिली आतापर्यंत. राहुल आणि सूरजच्या माध्यमातून बॉलर तयार होतात. आणखीन एक येते मोठा फटका जरूर आलाय परंतु हवेमध्ये स्वार केलाय. फिल्डर आहे तिथे, पकडलाय सेल आणि संपलाय. पाटर सूरज वाडकर यांचा खेळ. ईश्वर बॅटिंग साठी आता आले. टोटल झाले त्या 62 धावा, 62 लॉस ऑफ 2 विकेट आणि 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 4 बॉल मध्ये खरं तर हा टार्गेट संपूर्ण सेट केला जाईल, सेट होईल. ईश्वर बॅटिंग साठी नवीन बॅटर एका बाजूला आपण पाहिलं तर पाटर राहुल वाडकर मैदानामध्ये आहेत. 12 बॉल 39 धाब्यांचं योगदान, त्याच्यामध्ये 3 चौकार आणि 4 षटकार. तुफानी बॅटिंग केली सध्या, इम्प्रेसिंग बॅटिंग. मागच्या आपण मॅच मध्ये पाहिलं तर नन्ना जाधव यांनी इम्प्रेस केलं होतं. या मॅच मध्ये सध्या फर्स्ट इनिंग्स मध्ये राहुल वाडकर इम्प्रेस केलं. टोटल झाले तर एकंदरीत टीमच्या 62 धावा. नेक्स्ट बॉल साठी बॉलर तयार होतात. प्रतीक ईश्वर हवे मध्ये स्वार केला, आल्या पावले डिस्क्वेअर लेग, क्षेत्ररक्षक खाली होता, बॉल निघालाय सीमारेषा पार आलेला हा सुंदर ईश्वरच्या पॅक मधनं षटकार. चला यानंतरची होणारी मॅच मालतपूर आणि मोर्जीवाडा अ या 2 संघाच्या दरम्यान मॅच खेळली जाणार आहे. मालतपूर आणि मोर्जीवाडा अ. नेक्स्ट इनिंग्स मध्ये आपण टॉस करणार आहोत. टोटल झालं तर एकंदरीत 68 धावा. चांगली बॅटिंग होते. बॅकफुटला पंच केला, पाठमध्ये बॉल ढकलला गेला. एक तर सिंगल मिळते, बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये, एक सिंगल येते. या बॉल वरती टोटल बघता झालं तर 69 धावा. जबरदस्त मॅच आजच्या दिवसामधला कदाचित हाय स्कोर राहील का? येणारे मॅचेस तर जरूर भरपूर बाकी आहेत परंतु चांगली बॅटिंग. टॉस जिंकल्यानंतर जे बॅटिंग केली आणि अफलातून परफॉर्मन्स, बॉलर तयार होतात. आणखीन एक येते मोठा धमाका, मोठा ब्लास्ट. क्षेत्ररक्षक जात होते परंतु बॉल ने गाठली सीमारेषा पार. आणखीन एक येते पाटर ईश्वरच्या पाठमधून आलाय षटकार. लाजवाब बॅटिंग. ईश्वर जसा आला तसा त्यांनी संदेश दिला, षटकार ठोकला, त्याच्यानंतर एक सिंगल आली, पुन्हा एकदा षटकार ठोकला. यार बॅटिंग लाईन खरं तर कडक आहे. मला हा तोफखाना आहे पाटरचा आणि तशा पद्धतीने बॅटिंग चालते. थोडासा पुढ्यात टाकला, खुलब्यात टाकण्याचा प्रयत्न परंतु इथे एक सिंगल येते डिक्लेअर झोन मध्ये आणि टोटल झालं तर एकंदरीत टीमच्या 76 धावा. 77 धाव्यांचं खरं तर लक्ष असणार आहे या मॅच मध्ये. टीम तानवली 11 संघाला 76 धावा जमवल्या गेल्यात वैगाव 11 टीमनं. जाऊया आपण बॉक्स मध्ये. गणेशजी शिंदे सरांना आपण ऐकाल. 12 बॉल 39 धावा. जबरदस्त बॅटिंग केली राहुल वाडकर आणि आता आपण जात आहोत. मॅच असणार आहे नेक्स्ट मॅच मालतपूर आणि मोर्जीवाडा अ या 2 संघाच्या दरम्यान.
तर चला आपण उपस्थित प्रसंगी खऱ्या अर्थानं भारतीय मराठा महासंघाचे खऱ्या अर्थानं अप्पासाहेब आहे, त्याचबरोबर त्यांच्या समोर आलेले सर्व त्यांचे सहकारी यांच्या सर्वांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल करूया प्रथम आणि तदनंतर मात्र मान्यवरांचा सन्मान करूया. चला टीम मालतपूर संघाचे कर्णधार, आमचा आवाज येतोय आपल्यापर्यंत. टीम मालतपूर आणि दुसरी टीम स्वतः यजमान खऱ्या अर्थानं असेल मोर्जीवाडा A11 संघाची. चला टीम मालतपूर संघाचे कर्णधार, त्याला थोडं स्पीडअप घ्या. टॉस घेऊन वरती या. टॉस तर करणं आहे ना आपल्याला. तर मी आपण पाहतोय खऱ्या अर्थानं मराठा महासंघ, राष्ट्रीय मराठा महासंघाचे सर्व पदाधिकारी खऱ्या अर्थानं उपस्थित आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण नाणेफेकीचा कॉल करूया. चला चला टीम मालतपूर या टीम मोर्शीवाडा. चला मालतपूर संघ, चला चला इकडे टॉस आणा. राहुल तुमचे कॅप्टन यावर. तर आपण आता टॉस करतो. इथे मात्र दोन टीम, एका बाजूला टीम मालतपूर, दुसऱ्या बाजूला स्वतः यजमान. हा हेड आणि टेलर हो मालतपूर. थांबा एक मिनिट, मागे सरा, इथेच पडला पाहिजे. कोण मागते? टीम मालतपूर. चला स्विंग द कॉइन. हा हेड द कॉल. इथे मात्र टेल येतोय, उचला जरा. टीम खऱ्या अर्थानं खरं पाहिलं गेलं तर मोर्जीवाडा. राहुल टॉस जिंकला, तुम्ही काय चॉईस कराल? ॲक्च्युली आम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारू, कारण की आताचं वातावरण पाहता क्षेत्ररक्षण स्वीकारणं चांगलं पडेल. पाहिलं गेलं तर तुझ्या गावाकडून पहिलं आयोजन होतं स्पर्धा. खऱ्या अर्थानं स्पर्धेसाठी खूप मेहनत घेतली आपण पाहतोय. स्पर्धेबद्दल काय सांगशील? गावातील मार्गदर्शन खऱ्या अर्थानं पाहिलं, तरुणांना काय सांगशील, ग्रामस्थांना काय सांगशील? ॲक्च्युली तर आम्हाला हे जे आम्ही आयोजन केलं ना, आयोजनामध्ये प्रसाददादांची आम्हाला खरोखर खूप चांगली साथ लाभली. कारण की त्यांच्या साथीमुळेच आम्ही एवढं काही सर्व मोठं, तुम्हाला तर माहिती आहेच की मुंबईमध्ये आयोजन करणं किती मोठं टास्क असतो, तो आम्ही चांगल्या पद्धतीने पेलत आलो आहे. आणि इथून पुढे पण आम्ही तो चांगल्या पद्धतीने पेलू. आणि जशी मुलांनी आम्हाला आत्तापर्यंत साथ दिली, तसंच आमच्या मंडळाने आणि मुलांनी इथून पुढे 2 दिवस आम्हाला तसं सहकार्य करावं, हेच माझी विनंती आहे. बॉल घेतलास ना? टॉस हरला, बॅटिंग करायची. किती धावांपर्यंत झालं? 50+ प्रयत्न करू. खरं पाहिलं तर मोर्जी गावाचं वाडीचं आयोजन आहे, मोर्जीवाडा गावाचं खरं पहिलं आयोजन आहे. स्पर्धेबद्दल 2 शब्द काय सांगशील? स्पर्धा तर खूप चांगली आहे, त्याबद्दल आमचे मित्रच आहेत ते सगळे. धन्यवाद असतील. मी सरांकडे जाईल. खरं पाहिलं गेलं तसं क्रिकेटचा मंच पाहिलं गेलं, या मंचावरती तुम्ही एक सामाजिक कार्य करणारे मंडळी ज्यावेळेस येतात त्यावेळेस खेळाडूंना खऱ्या अर्थानं एक वेगळा फील होता. स्पर्धेबद्दल काय सांगाल? सुंदरशी अशी ही स्पर्धा आहे. आमचे भारतीय मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्याचे संघटक आमचे प्रसादजी घोरपडे यांनी हे आयोजन केलेलं असल्यामुळे आणि त्यांच्या आमंत्रण स्वीकारून आमची सगळी टीम या ठिकाणी उपस्थित आहे. आम्हाला आनंद वाटतो. बऱ्याच दिवसानंतर आम्ही बघतो. मी नेहमी बघायचो, पण सचिन तेंडुलकरची मॅच बघायचो पूर्वीची टी व्हीवर. जेव्हापासून तो नाही आहे तेव्हापासून मी मॅच बघणं सोडून दिलेलं आहे. आणि आज हा योग पुन्हा येतोय, आनंद द्विगुणित आहे. ठीक आहे, सर्वांना विनंती करेन आपण सर्वांनी मुख्य व्यासपीठावरती जायचं. थोड्याच वेळामध्ये सर्व मान्यवरांचा आदर सन्मान आपण करूया. परंतु आपण जर पाहिलं टॉसचा रिझल्ट जर पाहिला, टीम मोर्जीवाडा संघाच्या बाजूने नाणेफेक लागली आणि त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षणाचा महत्त्वपूर्ण निर्णय झाला. बॅक टू कॉम्बॉक्स उमेशजी साबंत. धन्यवाद, थँक्यू सो मच. एकूण धावा जमवायच्या एकत्र टीमला व्हाईट बॉलचा कॉल आला आणि डिक्लेअर अशा 2 धावा ऍड करूया आपण. मंगेश आणि एमडीला पाहता मानव बॉलिंग ट्रॅक वरती सध्या पहिलाच बॉल वाईट टाकलाय. ओ माय गॉड, बॉलर उडवलाय. ओहो, उडवण्याचा प्रयत्न केला पॅटर्नने, परंतु ऑफ साईडला टर्न करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॉल खरं तर चांगला योग्य टप्प्यावरती बॉल पडला आणि जसा बॉल पडल्यानंतर थोडंसं वळण घेतलंय. बॉल आला शॉट. मंगेश लेफ्ट हँड पॅटर्न, नेहमीच लेफ्ट हँड पॅटर्न म्हटलं तर नेहमीच ऍक्टिव्ह असतात आणि तो हा पाना त्याला दाखवावा लागेल. ओहो, यावेळेस बॉल बेरकावून त्याला ऑफ साईडला टर्न केला. डीप मिड विकेट मध्ये फिल्डर आहेत
सिंगल येते या बॉलवरती. लक्ष असणार आहे टोटल 77 धावा जमवायच्यात, म्हणजे इथून तुम्हाला बॅटिंग तर करावी लागेल, मोठे फटके आणावे लागतील, ते शोधावे लागतील, टप्प्यांवरती नजर ठेवावी लागेल पाटरला आणि तशा पद्धतीची बॅटिंग होणं खरं तर महत्वाचं आहे. पहिल्या मॅच मध्ये आपण पहिल्या डावमध्ये खरं तर जबरदस्त बॅटिंग झाली आहे आणि आता इथून पुढे कशा पद्धतीने उडाला हे देखील पाहिलं जाईल. परंतु मानव सध्या सुंदर गोलंदाजी करतोय. पहिला बॉल वाईट, त्याच्यानंतर टॉट आणि आता सध्या एक सिंगल येते आणि टोटल झालं तर एकूण एकंदर 3 धावा. या बॉलवरती उडवण्याचा प्रयत्न केला, स्ट्रोक फसला थोडा वेळामध्ये. सेकंड अटेम्प्ट मध्ये देखील कॅच घेण्याची संधी निर्माण झाली होती, परंतु एक डिक्लेअर झोन मध्ये इथे रन्स येते. टोटल झालं तर एकूण एकंदर टीमच्या 5 धावा. टोटल झालं तर एकूण 4 धावा झाल्यात. चांगली गोलंदाजी मी म्हणजे माळाची जरी व्हाईट बॉलनं सुरुवात केली होती, परंतु आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. यावेळेस बेरकाउंटीला नो मॅच लाईन मध्ये बॉल ट्रॅव्हल पडला, एकतर सिंगल मिळते. चांगली फिल्डिंग आपण पाहत आहे डीप मधून. आणखीन एक सिंगल अशा 2 धावा एकंदरीत पाहत आहे आणि 2 धावाच्या मैत्रीने टीम फील्डर आतापर्यंत होत्या ते एकूण 6 धावा झाल्यात. 77 धावाची चिरफाड करायची, तशा पद्धतीची बॅटिंग होणं महत्वाचं आहे. P1च्या षटकामध्ये तुम्हाला बॅटिंग करावी लागेल, या षटकामध्ये धावा येणं महत्वाचं असणार आहे. पुढे बॅट न करता खेळण्याचा प्रयत्न केला, शॉट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि जे की रन्स इथे कंप्लीट केले हव्यात, मोठे फटके हव्यात. त्या षटकामध्ये आतापर्यंत खरं तर मोठे फटके आले नाहीयेत. अगर सामने काच का बंगला हो उसको पत्थर कैसे मारो, गेंदबाज को छक्का कैसा मारो. षटका टोकायचा आहे, त्या टप्प्यावरती नजर तुमची असते, महत्वाचा. लेफ्ट हँड बॅटर नेहमीच ऍक्टिव्ह असतात आणि हा ऍक्टिव्हपणा खरं तर दाखवावा लागेल. बॅटिंग होणं आता महत्वाचं असणार आहे. स्वतः कॅप्टन आहे. टोटल आतापर्यंत झाल्या तर एकूण टीमच्या 7 धावा, म्हणजे स्क्रीन 70 धावांची आवश्यकता आहे. 70 धावा, 19 बॉल 70 धावा. मोठे फटके येणं महत्वाचं असणाऱ्या मॅच मध्ये पॉलर मानव तयार होतात. त्यामुळे सलग कार्पेट, परंतु चांगली फिल्डिंग होती. मी डाऊनला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता फिल्डर, परंतु एका षटकाची समाप्ती होती आणि जाऊ आपण काही सन्मान घेणार आहोत. O2 गणेश शिंदे सर. नक्कीच खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी एक मेळात वेळ काढून खऱ्या अर्थानं मुख्य व्यासपीठावरती उपस्थित असणारे मान्यवर आणि त्यांचा खऱ्या अर्थानं टीम मोर्जीवाडा ग्रामस्थांच्या वतीनं आपण यथोचित सन्मान करतोय. खरं पाहिलं गेलं तर भारतीय मराठा महासंघ एक खऱ्या अर्थानं सामाजिक कार्य करत असताना मात्र आपण पाहिलं क्रिकेटच्या मंचावरती ज्यांची उपस्थिती आहे, डॉक्टर अप्पासाहेब आहिरे राष्ट्रीय अध्यक्ष, यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती करतोय आणि मी तो प्रसाददादा घोरपडे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आदरणीय श्री डॉक्टर अप्पासाहेब आहिरे यांना खऱ्या अर्थानं श्री रामांची एक प्रतिमा, इथे मात्र त्याचबरोबर एक मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन इथे मात्र सन्मानित करूया. सन्माननीय आदरणीय डॉक्टर अप्पासाहेब आहिरे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय मराठा महासंघ यांना इथे मात्र श्रीरामांची एक प्रतिमा देऊन आपण इथे मात्र सन्मानित करतोय. पुढील सन्मान असेल सन्माननीय श्री राजन गावंड राष्ट्रीय सरचिटणीस भारतीय मराठा महासंघ आणि तो सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो प्रकाशजी वाडकर ग्रामस्थ मोर्जेवाडा यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आदरणीय राजन साहेब राष्ट्रीय सरचिटणीस भारतीय मराठा महासंघ यांचा मुख्य व्यासपीठावरती ते ही द्या प्रतिमा प्रेम आपण द्यायची आहे. त्याचबरोबर पुढील सन्मान असेल प्रदेश उपाध्यक्ष सन्माननीय मनोहर सुखदोरे साहेब यांना आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करूया. प्रदेश उपाध्यक्ष भारतीय मराठा महासंघ ज्ञानेश्वरजी वाडकर यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते तो सन्मान करायचा. मॅचकडे लक्ष ठेवा मित्रांनो. आदरणीय श्री मनोहरजी सर यांचा या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती सन्मान होतोय. प्रेमाची उबदार शाल. त्याचबरोबर पुढील सन्मान असेल भारतीय मराठा महासंघाच्या प्रदेश अध्यक्षा सौभाग्यवती श्रेया तटकरे मॅडम
आणि तो सन्मान मी विनंती करतो विशाल कोंढाळकर यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते तो सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती संपन्न करायचा आहे. खरं पाहिलं गेलं तर श्रीराम चषक आणि श्रीराम चषक मध्ये ही प्रेम पण घ्या मायेची उपदार शाल श्रीरामांची प्रतिमा इथे मात्र सौभाग्यवती श्रेया मॅडम यांना आपण इथे सन्मानित करतोय. त्याचबरोबर पुढील सन्मान असेल भारतीय मराठा महासंघाच्या प्रदेश उपाध्यक्षा सौभाग्यवती प्रिया वाघेरा आणि तो सन्मान मी ब्रह्मदेव वाडकर यांना विनंती करतो आपला शुभ हस्ते तो आपण संपन्न करायचा मुख्य व्यासपीठावरती. पुन्हा एकदा आलेल्या सर्व भारतीय मराठा महासंघाचे सर्व पदाधिकारी खऱ्या अर्थाने यांच्या माध्यमातून एक धर्माचं काम सामाजिक कार्य केलं जातं आणि आज मुख्य व्यासपीठावरती क्रिकेटच्या उपस्थित सर्वांचं पुन्हा एकदा मनाच्या अंतःकरणापासून आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि आपल्याला बसायची विनंती करतो. धन्यवाद. टू कॉम्बॉक्स फटका दुरून खेळण्याचा प्रयत्न केला होता बॅटरने परंतु बाटची कडा लागली आणि फलंदाज पास झाला. जर आपण ओंकारला पाहतोय पहिला बॉल आपण दोन पाहिला त्याच्यानंतर एमडी दर्शन आहे हा विकेट गेले आता एमडी होते एमडी दर्शन नाही टोटल झालं तर आतापर्यंत स्कोर कार्ड वरती 11 धावा. खरं तर आमची पाहुणे मंडळी आणि खरं तर त्यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केलेला आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून ते रजा घेत आहेत आणि मनपूर्वक आभार आपण आलात या स्पर्धेसाठी. खरं तर आपण शुभाशय दिला त्या खरं तर या खेळाडूंना आणि आपलं मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतो. टाक टू द क्रिकेट टोटल झालं ते आतापर्यंत स्कोर कार्ड वरती 11 धावा. पहिल्या इनिंग्सला खूप मजा आली यार. पहिल्या इनिंग्सला धावा आल्यात परंतु या सेकंड इनिंग्स मध्ये रस येत नाहीयेत आणि त्यासाठी खरं तर 2 हात करावे लागतील. टोटल झालं त्या 12. दुसऱ्या षटक आपण पाहतोय बॉलर ओमकार याच्या माध्यमातून आणि बॅटिंग साठी सिद्धेश नाही ना कोण आहे दर्शन इथे मोठा फटका सजवला गेला. बॉल चाललाय सी कॉर्नर डोक्याच्या वर्ल्ड सी मारशीच्या बाहेर आलेला हा दमदार दर्शनच्या पाठमधला षटकार. दर्शन आणि समीरला पाहता ओव्हरची होती समाप्ती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाबा झाल्या त्या 18 धाबा. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या 18 आणि 18 आता 12 बॉलचा खेळ शिल्लक बाकी आणि 12 बॉल मध्ये धावा जमवायच्या त्या एकंदरीत टीमला 59 धावा जमवायच्या आहेत. टीम चाणवली 11 टीमला 12 बॉल 59 धावा होऊ शकतात. आता प्रत्येक बॉल वरती तुम्हाला आक्रमण करायचं आणि हाच पर्याय निवडायचा आहे. खरं तर पहिली 2 असतात एक संयम आणि एक आक्रमण आणि आक्रमण पर्याय निवडायचा. बॉलिंग ट्रॅक वरती आता विठ्ठल असणार आहेत आणि बॅटिंग साठी समीर. टोटल झालं ते 69 टीमच्या 18 धावा. हा ओव्हर इम्पॉर्टंट असणार आहे. या ओव्हर मध्ये धावा येणं महत्वाचं असणार आहे. बॉलर विठ्ठल तयार होतात आणि स्ट्रायकिंगला पाटर समीर. समीर आहे ना स्ट्राईकला समीर यांना पाहता 18 रन्सला स्कोर कार्ड वरती बॉलर तयार. पहिलाच बॉल लो फुल टॉस होता. बॉल थोडा वेळामध्ये राहिलाय. कॅचची संधी सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅच कंप्लीट केलाय. पहिल्या अटेम्प्ट मध्ये कॅच सुटला होता. फलंदाज पाद होतील पाटर समीर. 11 बॉल 59 धावांची आवश्यकता आहे. पहिल्या ओव्हर मध्ये धावा आल्या नाहीयेत. दुसऱ्या ओव्हर मध्ये धावा जरूर आल्यात परंतु तिसऱ्या ओव्हर धावा हव्यात आणि तिसऱ्या ओव्हर मध्ये खरं तर एक धक्कादायक बातमी म्हणजे पहिल्याच बॉल वरती बॅटर कॉल झाला. नेक्स्ट मॅच मालकपूर आणि मुरजीवाडा खरं तर असणारा. टोटल झालं ते 18 धावा 13 बॉलच्या पाठीमागे 11 बॉल 59 धाव्यांची आवश्यकता. बॅटिंग साठी रोहित दाखल झालेत. बॉल तयार होतात. हा बॉल देखील लेटकेट खेळण्याचा प्रयत्न केला होता बॅटरने थोडा वेळ. फलंदाज साईल बागारी रनआउटच्या माध्यमातून पाटर कॉल झाला. रोहित स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला. पाटर दर्शन आता स्ट्राईकला.
नेक्स्ट पॅटर्न मैदानामध्ये दाखल झाले. एकोणीस 5 झाला. बॉलिंग चांगली होती. दूरवरून खेळलाय, दूर मारलाय, चाबूक शॉट, बॉल सीमा पार आणि दर्शनच्या पाठमधनं जबरदस्त मॅच मध्ये फाईट करणारा षटकार. चाबूक शॉट आपण पाहतो दर्शनच्या पाठमधनं दूरवरून खेळलाय, बॉल लवकर पिक केलाय आणि टिप मिड विकेट मध्ये बॉल खरं तर पाठवलं गेलाय सीमारेषा पार. षटकारच्या सहाय्याने टोटल झालं ते एकूण टीमच्या 24 धावा. आणखी किती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय. बॉल बराच वेळ मध्ये राहिलाय, कॅचची संधी कॅच टॉप झालाय. तोपर्यंत एक सिंगल आतापर्यंत कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेत साडी देखील गेली आहेत आणि फलंदाज कदाचित सेफ झोन मध्ये आहेत. 2 धावा इथे पळून काढल्यात आणि टोटल झालं तर एकूण टीमच्या 26 धावा जमायच्या आहेत. 77 धावा मोठं लक्ष आहे. आतापर्यंत टोटल झालं तर 26 क्रिक लाईनच्या माध्यमातून स्पर्धा पाहत आहे. जबरदस्त स्पर्धा, पहिलं पर्व खरं तर आयोजकांचा आणि दैदित्यबाज सोहळा क्रिकेटचा कुंभमेळा पाहतोय. अद्भुत या मॅचची कहाणी उभा आहे पांढरदर्शन. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर तिथे केला परंतु एस लागली आणि दर्शन होतील बाद. बॅक टू द पॅव्हिलियन. जी आशा निराशा होती या आशा होत्या खरं तर दानवली टीमच्या आणि तो आशा म्हटलं तर दर्शन पास झालं. नेक्स्ट मॅच असणार आहे मालकपूर आणि मोर्चीवाडा या 2 संघाच्या दरम्यान, म्हणजे यजमान बनाम बेमान असा मॅच पाहायला मिळणार आहे. टोटल झालं त्या एकंदरीत टीमच्या 26 धावा. नेक्स्ट बॉल साठी आता बॅटर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. होत नाहीये रस, एकतर्फी आपण मुकाबला बघतोय. कदाचित या मॅच मध्ये फक्त औपचारिकता बाकी आहे. सिंगल येथे डिक्लेअर झोन मध्ये पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं तर 59 धावा आल्या होत्या, पण दुसऱ्या आपण इनिंग्स मध्ये पाहिलं तर तितकासा जोर लावला नाहीये. दर्शनी चांगली बॅटिंग केली आहे पण तो येणारे फलंदाज अगदी स्वस्तामध्ये गेलेत आणि या मॅच मधली हवा खरं तर संपूर्णपणे निघून गेली आहे. राजवीर राजवीर बॅटिंग साठी. प्रवीण वाडकर पहिलाच पाव वरती भेटत दाखवले. पहिलाच पाव हवेमध्ये स्वार केलाय, लॉंग ऑन मध्ये पकडलाय झेल आणि संपलाय बॅटर राजवीरचा खेळ. बॅटर गॉन 4. खूप फलंदाज इथे बाद झालेत, खूप फलंदाज बाद झालेत. एकाच्या पाठोपाठ आपण एक पाहतोय. घर फिरलं की घराचे वासे पण फिरतात, तसा सध्या इथे प्रकार पाहतोय. प्रत्येक जण हजेर लावतोय, बाहेर जातोय. एखादा पत्त्यांचा बंगला बांधला, पत्त्यांचा बंगला इथे कोसळला, तशा पद्धतीनं खरं तर फलंदाज एकाच्या पाठोपाठ एक कोसळले गेले. मानाची सन्मानाची अभिमानाची खरं तर स्पर्धा पाहतात. पहिलं पर्व बॉलर तयार. ट्रॅकर फुल करण्याचा प्रयत्न केला परंतु थोडा वेळ बॉल राहिलाय. 2 फिल्डर आले होते बॉलच्या पाठीके परंतु एक सिंगल रोखू शकत नाहीये. आता तर हे पराभूत 4 रस्त्यामध्ये वाटेवरती मी म्हणेन, कारण का पहिल्या ओव्हरमध्ये रन झाले नाहीये, दुसऱ्या ओव्हरमध्ये धाबा रन जरूर आल्या, तिसऱ्या ओव्हरमध्ये रन झाले नाहीयेत आणि सध्या 4थं षटक शेवटचं षटक असणाऱ्या प्रवीणला आपण पाहताय आणि सध्या बॅटिंग स्ट्राईक गणेश. व्हेरिएशन ठेवलं चेंज ऑफ द पेस. बॉल टप्पा पाहिल्यानंतर थोडासा टर्न होतोय आणि याच्यानंतर हार्ड टॉट बॉल. सुंदर गोलंदाजी पहिल्या आपण अटॅकमध्ये पाहिल्या. बॅटिंग वैगाव टीम 11 टीमची बॅटिंग अफलातून झाली आणि त्याच्यानंतर सध्या आपण बॉलिंग अटॅक केलं तितक्याच ताकदीनं तितकाच तगडा पाहायला मिळतोय. पुढे बॅकफुटला गेले, जागा बनवली होती बॅटरने परंतु वेग आपण पाहिला या बॉलच्या पाठीमागे आणि धक्का क्रमांक आणखीन एक लागत असताना बॅटिंग करणारी टीम दानवली 11 संघ खूप अडचणीमध्ये आहे आणि औपचारिकता बॅलन्स आहे. संपूर्ण हवा या मॅच मधली निघून गेली आहे.
पुढे येऊन सरण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याच्यानंतर ते पाहू शकाल तुम्ही ते टॉप फॉल आला हा मॅच जिंकला खरं तर वैकाव 11 टीमनं आणि दानुली टीम खरं तर आपले प्रयत्न होते ना ते खूप कमी पडलेत आणि चला आपण जाऊया आपण मॅन ऑफ द मॅच प्लेअर ऑफ द मॅच आपण देत आहोत. चला आपण ज्या पद्धतीने मॅन ऑफ द मॅच आपण किताब देत आहोत. 12 बॉल 39 धावा त्याच्यामध्ये चौकार ठोकले ते एकूण 3 आणि षटकार ठोकले ते 4 आणि राहुल वाडकर प्लेअर ऑफ द मॅच यायचं राहुल वाडकर प्लेअर ऑफ द मॅच घेण्यासाठी आणि दारुली टीमचा कॅप्टन्स आपण यावा आम्ही आपल्या इथे स्नेहपूर्वक सन्मान मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. खरं तर पण आलात या स्पर्धेमध्ये आणि खेळला गेलात पराभूत झाला तरी काही हरकत नाहीये परंतु पहिलं मध्ये खरं तर आम्ही आपला सन्मान करत आहोत. सन्मान चिन्ह देऊन आम्ही टीम दारुली 11 टीमचा कॅप्टन याचा आहे आम्ही सन्मान करतोय आणि प्लेअर ऑफ द मॅच राहुल वाडकर ज्यांनी 12 बॉल मध्ये एकूण धावा